सीएम साहेबांनी मला वाटतं या सारथी योजनेला सुरुवात प्रारंभ केला. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनी या आपल्या योजनेला सुरुवात झाली आणि तिथं आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या लोकांना फलित मिळालेलं दिसून येत आहे. आणि मराठा, कुणबी मराठा या समाजातील बऱ्यापैकी मुलांचा त्यामुळे उत्कर्ष होत आहे. 2021 साली माझं आर्थिक बिकट परिस्थिती होती माझी. मला खरंच खूप अवघड जात होतं की मी कसं हे करावा, पण मला पर्याय सापडला ते म्हणजे सारथी. यशस्वी विद्यार्थ्यांचा जो सन्मान सोहळा आयोजित केला त्यामध्ये मी आणि माझे पालक यांचा जो सत्कार समारंभ माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री मॅडमच्या हस्ते झाला, त्यांच्याबद्दल मी ऋणी आहे. माझ्या बाबतीत सारथीने खूप मोलाचं योगदान दिलं. माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुरवठा निरीक्षण अधिकारी या पदावर निवड झाली आहे. तर या संपूर्ण माझ्या प्रवासामध्ये सारथीचा खूप मोलाचा वाटा आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकारातून 2018 साली सारथीची इस्टॅब्लिशमेंट झाली. तर त्यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या भूतपूर्व मुलांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्या यासाठी स्कॉलरशिपची योजना कार्यान्वित झाली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी खूप असतात आणि सारथी संस्था महिन्याला 10,000 रुपये प्रोव्हाइड करते. तो खरंच एक उल्लेखनीय बाब आहे त्यांच्यासाठी. मी 2 वर्ष या सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती घेतली आणि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच इंटरव्ह्यू या विविध टप्प्यांवरती मला विविध क्लासेसचं तज्ञांमार्फत व्यवस्थित मार्गदर्शन झालं. त्यामुळे मी आज या पदावरती माझी निवड झालेली आहे. एमपीएससी चा प्रवास 2021 साली सुरू केला. त्यानंतर मला सारथीबद्दल समजले आणि सारथी युपीएससीची जी वार्षिक शिष्यवृत्ती असते त्याचा मी लाभ घेतलेला आहे. मी 2023 ची पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत आणि सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे ट्रेनिंग घेत आहोत. महिन्याला 13,000 आणि आकस्मिक निधी 18,000 असे एकूण 11 महिने मी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला. त्या शिष्यवृत्तीचा मला जे काही मी माझ्या परीक्षा काळात, अभ्यासाच्या काळात मला त्याचा फायदा झालेला आहे. सारथीच्या ज्या निधीचा आम्हाला फायदा म्हणजे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे आम्ही या क्षेत्रात काम करू शकतो. संपूर्ण गावात एक पहिलाच राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या गावाचं नाव एक मोठं केल्यामुळे गावातल्या समाजाचा खूप चारचा अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो 2018 साली हा उपक्रम सारथी चालू केलेला आहे त्याचा जे काही ग्रामीण भागातील तळागाळातील जे मुलं आहेत त्या मराठा कुणबी या मुलांना त्याचा खूप फायदा होत आहे आणि पुढेही होत राहील. विद्यार्थ्यांना जर काही करायचं असेल तर आर्थिक परिस्थिती ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही सारथी संस्था जी आर्थिक लाभ प्रोव्हाइड करते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच पुढे येत आहे आणि नक्कीच यशाची शिखरे गाठत आहेत. नवीन अधिकारी तयार होत आहेत ग्रामीण भागातील. सारथीचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकच सांगू शकतो की तुम्ही ग्रामीण भागातून टेक्निकल नॉलेज घेऊन भरपूर काही स्किल अक्वायर करून स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या जिद्दीवरती आपल्या स्वतःच्या पायावरती आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करू शकता. मला पीएसआय दिल्यामुळे खूप भारी वाटते कारण ह्याच्यामध्ये पूर्ण माझं कष्ट हे माझ्या आईचं आहे. आईमुळे मी इथेपर्यंत पोहोचली आणि मी माझे स्वप्न पूर्ण केले. पीएसआय हे माझं ड्रीम पोस्ट होती आणि मी ती अचीव्ह केली. त्यामुळे मला खूप भारी वाटते आणि सारथीने इथे आम्हाला बोलवलं, आमच्यासाठी आर्थिक मदत केली, त्यामुळं त्यांचं धन्यवाद. आणि विशेष करून ती सारथी प्लस महाराष्ट्र शासन यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथपर्यंत जे अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते सारथीमुळे पूर्ण झाले. आज मला खूप आनंद आहे आज आणि खूप अभिमान आहे. आणि भावी विद्यार्थ्यांना सारथीचा जो लाभ मिळेल त्यासाठी ही जी संस्था आहे तिला भरपूर शुभेच्छा देतो.